रिकाम्या प्लास्टिकच्या बाटलीने एक छानसा सेंट्रीफ्यूज बनवू. तो बनवण्यासाठी आपल्याला लागेल एक प्लास्टिकची बाटली, सायकलचा स्पोक, कडक स्ट्रॉ आणि रंगीत पाणी. सुरुवातीला बाटलीच्या मधोमध एक आरपार छिद्र करून त्यात कडक स्ट्रॉ बसवा आणि सगळी छिद्र डिंकाने सील करा. आता बाटलीत 1/4 पर्यंत रंगीत पाणी भरा. बाटलीच्या झाकणात छिद्र करून त्यात एक सायकलचा स्पोक बसवा. झाकणात पॅकिंगसाठी रबराचा एक तुकडाही घाला. बाटलीचं झाकण लावा आणि स्पोक कडक स्ट्रॉमध्ये घाला. आता सेंट्रीफ्यूज तयार आहे. तो चालवण्यासाठी एका मित्राला दोन्ही हातांनी स्पोक धरायला सांगून तुम्ही बाटली जोरात फिरवा. बाटली गरगर फिरायला लागेल आणि केंद्रोत्सारी बलामुळे आतलं पाणी बाटलीच्या टोकांकडे फेकलं जाईल. बाटलीच्या फिरण्याचा वेग कमी असताना पाण्याचा पॅराबोलाचा आकार असतो आणि वेग जेव्हा जास्त असतो तेव्हा मात्र ते पूर्णपणे टोकांकडे फेकलं जातं. आता पाण्यापेक्षा एका वेगळ्या घनतेचा द्रव आपण बाटलीमध्ये टाकून हाच प्रयोग करूया. हे आहे निळ्या रंगाचं केरोसिन. केरोसिन आणि पाणी हे दोन्ही द्रव एकमेकांच्यात मिसळत नाहीत. केरोसिन हलकं असल्यामुळे पाण्याच्या वर तरंगतं. केरोसिन घालून बाटलीचं झाकण बंद करा आणि ती फिरवा. पहा आता काय दिसतंय ते. पाण्याची घनता जास्त असल्याने ते खूप जास्त लांबवर फेकलं जातं आणि केरोसिन त्या मानाने कमी दूर जातं. असा हा छान सेंट्रीफ्यूज घरच्या घरी बनवण्यासारखा आहे.